नमस्कार. 10वीचे निकाल लागलेत आणि आता डोक्यात एकच प्रश्न घोळतोय. पुढे काय? हा प्रश्न खरं तर अनेकांना पडतो. पण काळजी करू नका. कारण आज आपण 10वी नंतरच्या काही अशा हटके वाटा शोधणार आहोत, ज्याबद्दल सहसा बोललं जात नाही. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. अगदी बरोबर. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या पलीकडे दुसरं काही आहे की नाही, हाच तो प्रश्न आहे जो बहुतेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सतावतो. पण खरं सांगायचं तर या पारंपरिक पर्यायांच्या पलीकडे एक खूप मोठं आणि संधींनी भरलेलं जग आहे. आजच्या या विशेष भागात आपण याच जगाची सफर करणार आहोत आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण एक नवी दिशा समजून घेऊ. मग नेहमीच्या क्षेत्रांपलीकडे काय संधी आहेत ते पाहू. त्यानंतर यशाचं सूत्र काय असतं आणि शेवटी करिअरचं प्लॅनिंग कसं करायचं, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. 10वी नंतरची नवी दिशा. निकाल लागला की नाही की डोक्यात एकदम गोंधळ सुरू होतो. चांगले मार्क्स मिळाले तरी काय निवडायचं, कमी मिळाले तरी काय, मित्र सायन्स घेतायत म्हणून आपणही तेच घ्यायचं का, हे सगळे प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत. आणि खरंच हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे एक योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं ठरतं. ठीक आहे, तर आता वळूया त्या जगाकडे जे या नेहमीच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या पलीकडचं आहे. हे जग संधींनी भरलेलं आहे, जिथे आपल्या कौशल्याला आणि आपल्या आवडीला खरा वाव मिळतो. एखाद्याने किती छान म्हटलं आहे की आपल्या आवडीलाच आपलं करिअर बनवा, मग आयुष्यभर काम करावं लागणार नाही. किती खरं आहे हे, नाही का? जेव्हा आपण आपल्या पॅशनलाच प्रोफेशन बनवतो तेव्हा ते काम नाही तर एक रोजचा आनंद बनून जातो. म्हणूनच करिअर निवडताना आपली आवड काय आहे हे ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला आता जरा प्रत्यक्ष करिअरच्या संधींबद्दल बोलूया. म्हणजे अशा काही क्षेत्रांवर नजर टाकूया जिथे 10वी नंतर थेट प्रवेश मिळू शकतो. यातला पहिला आणि खूप महत्त्वाचा पर्याय म्हणजे टेक्निकल आणि व्होकेशनल कोर्सेस. म्हणजे बघा, ज्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल कामात म्हणजे हाताने काहीतरी करण्यात जास्त इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी हे क्षेत्र एकदम बेस्ट आहे. इथे एक विशिष्ट स्किल शिकवलं जातं, ज्यामुळे नोकरी मिळवणं खूप सोपं होतं. इथे बघा, ही सगळी माहिती आपल्यासमोर आहे. ITI सारखा कोर्स तुम्हाला फक्त 2 वर्षात नोकरीसाठी तयार करतो. इंजिनिअरिंग डिप्लोमा केला तर थेट इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळू शकतं. आणि हो, पॅरामेडिकल कोर्सेस तर आरोग्य क्षेत्रात काम करण्याची एक मोठी संधी देतात. समोर जे शुल्क आणि अपेक्षित उत्पन्न दिलं आहे त्यावरून किती गुंतवणूक आहे आणि परतावा कसा मिळू शकतो याचा एक चांगला अंदाज येतो. आता जर कोणामध्ये एक कलाकार दडलेला असेल तर मग हे क्षेत्र खास त्यांच्यासाठीच आहे. चित्रकला, डिझायनिंग, ॲनिमेशन अशा अनेक संधी इथे वाट पाहत आहेत. इथे कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटी हीच सर्वात मोठी ताकद आहे. या टेबलमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. फाईन आर्ट्समध्ये उत्पन्न प्रकल्प आधारित असं लिहिलं आहे. याचा अर्थ काय? तर आपली कमाई आपल्या कामावर आणि कौशल्यावर अवलंबून असते. जितके चांगले आणि जास्त प्रोजेक्ट्स मिळतील तितकी कमाई वाढेल. दुसरीकडे फॅशन डिझायनिंग आणि ॲनिमेशन VFX, अरे वा, ही तर आजच्या काळातली प्रचंड मागणी असलेली क्षेत्र आहेत आणि इथे सुरुवातीपासूनच चांगलं पॅकेज मिळू शकतं. ठीक आहे, आपण पर्याय तर पाहिले, पण या पर्यायांमध्ये यशस्वी कसं व्हायचं याचंही काही सूत्र आहे का? चला समजून घेऊया. हे बघा, यशासाठी या 5 पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. 1. स्वतःला ओळखा. आपली आवड नक्की कशात आहे? आपली क्षमता काय आहे? 2. भरपूर माहिती मिळवा. जेवढे पर्याय आहेत त्या सगळ्यांबद्दल रिसर्च करा. 3. मग योग्य अभ्यासक्रम निवडा. 4. निवडलेल्या क्षेत्रातली स्किल्स शिका, त्यात मास्टर व्हा. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची, इंटर्नशिप किंवा छोटे मोठे प्रोजेक्ट्स करून प्रत्यक्ष अनुभव घ्या. करिअर निवडताना काय करायचं आणि काय नाही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात मोठी चूक कोणती होते माहितीये? मित्र जातोय म्हणून त्याच्या मागे जाणे. हे अजिबात करू नका. माहिती नसताना निर्णय घेऊ नका. फक्त पगाराचा विचार करून फील्ड निवडू नका. त्याऐवजी आपली आवड आणि क्षमता ओळखा. आणि हो, गरज वाटल्यास एखाद्या एक्सपर्टचा किंवा काउन्सिलरचा सल्ला घ्यायला अजिबात लाजू नका. चला, आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, ते म्हणजे प्लॅनिंग. कोणताही कोर्स निवडण्याआधी त्याचं आर्थिक नियोजन करणं खूप गरजेचं आहे. इथे जो 1.5 लाखाचा आकडा दिसतोय तो एका सरासरी कोर्सच्या फीचं उदाहरण आहे. मुद्दा हा आहे की शिक्षणामध्ये गुंतवणूक तर करावीच लागते आणि त्यासाठी आधीपासूनच प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग काय करायचं? सगळ्यात आधी निवडलेल्या कोर्सच्या फीची पूर्ण माहिती घ्या. कोणत्या शिष्यवृत्त्या किंवा स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत ते तपासा. एज्युकेशनल लोनचे काय पर्याय आहेत हे बघा.
प्रवेश परीक्षांची तयारी करा आणि भविष्यात किती खर्च येऊ शकतो याचा एक अंदाज बांधा. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पुढचं पाऊल उचला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गोंधळून जाण्याची अजिबात गरज नाही. जर योग्य माहिती, योग्य प्लॅनिंग आणि योग्य मार्गदर्शन सोबत असेल तर कोणतंही ध्येय गाठणं शक्य आहे. आपला मार्ग आपल्याला स्वतःच निवडायचा आहे. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेनंतर आता स्वतःला एक प्रश्न विचारा. आपली आवड आणि आपली क्षमता कोणत्या करिअरशी जुळते? या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे शोधा. कारण आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात याच एका उत्तरापासून होणार आहे.